नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मिहीर स्मृती गेल्याचं नाटक करतोय, मंजिरीला ब्लॅकमेल करतो. हे सगळं सत्य घोरपडेसमोर उघड होताच मिहीरने मात्र घोरपडेचा खून केलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. मिहीरने घोरपडेचा काटा कायमचा संपवलेला असतो, तर इकडे मिस फायर हीच राणी असल्याचं सत्यही आता रायासमोर आलेलं असतं. तर आता इथे आपण बघणार आहोत, आता रायाने रुजिदाला किडनॅप करून एका ठिकाणी आणलेलं असतं. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, मी काही केलेलं नाही आहे, मी राणी नाही आहे, तुम्हाला समजत नाही आहे का, मला का आणलं इकडे. त्याच वेळेस रायासमोर येतो आणि म्हणू लागतो, रुजिदा तू राणी नाहीच आहे, हा माझा विश्वास आहे आणि म्हणूनच मी तुला इकडे घेऊन आलोय. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, राय तू, अरे राय पण तू असं का केलंस, तुला माहिती आहे ना मी राणी नाही आहे, मग का मला इकडे आणलेस तू. त्यावर राय म्हणू लागतो, रुजिदा हे बघ, तुला मी इकडे आणलंय कारण तू इथे सेफ राहशील. तू जर पोलीस स्टेशनमध्ये राहिली असती तर तुझ्या जीवाला धोका होता, म्हणूनच मी तुला इकडे आणलंय. आणि रुजिदा, जोपर्यंत खऱ्या राणीचा शोध घेत नाही ना हा राया, तोपर्यंत तू इकडनं कुठेही हलायचं नाही. तू इथे अगदी सेफ राहशील आणि मी सांगेपर्यंत कुठेही निघायचं नाही. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, पण राया, अरे अशाने तुला जर कोणी काही केलं तर मग. तेव्हा राया म्हणू लागतो, रुजिदा तू काळजी करू नको, अगं जिथे राया तिथे नो टेन्शन, तू कसलंही टेन्शन घेऊ नको, तुला काही लागलं तरी या रायाला कळव. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, पण राया जर सगळ्यांनी तुझ्यावरच डाऊट घेतला आणि तूच राणीची मदत करतोय असं म्हटले तर. त्यावर राया म्हणू लागतो, रुजिदा असं काही होणार नाही आहे, कारण जेव्हा मी तुला तिकडनं पळवलं तेव्हाच मी पोलीस स्टेशनला पोचलो होतो आणि मी तिकडे जाऊन सगळ्यांना बोललोय की लवकरात लवकर रुजिदाचा शोध घ्या, कोणी माझ्यावरती डाऊट घेणार नाही आहे, तू काळजी करू नको. बरं चल मी येतो, मला त्या लवकरात लवकर राणीचा शोध घ्यायचा आहे, येत्या होळीपर्यंत त्या राणीचा शोध हा राया घेणार म्हणजे घेणार, असे म्हणत राया तिकडनं निघून जातो. तर इकडे आता मिहीर मंजिरीला म्हणत असतो, मंजिरी बोल मग काय ठरवलंय तू, तुला ही तुझी माणसं नको आहे का, तुझं हे घर नको आहे का, सांग लवकर, मला माझी गोष्ट देतेस ना, लवकरात लवकर मला माझी गोष्ट दे, नाहीतर मग मी काय करेल तुला माहिती आहे ना, त्यामुळे जास्त विचार करू नको, लवकरात लवकर उत्तर दे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मिहीर अरे तुला माहिती नाही आहे का, अरे त्या गोष्टीला 2 वर्ष झाली आणि तुझी वस्तू कुठे मला कशी माहीत असणार. हे बघ मला माहिती नाही आहे, दुसरं कोणीही घेऊन गेलं असेल, तू माझ्यावरती का डाऊट घेतोय, माझ्याकडे नाही आहे तुझी वस्तू. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागते, मंजिरी ती वस्तू साधीसुधी नाही आहे, दुसरं कसं कोणी घेऊन जाऊ शकतं. 2 वर्षापासून या घरात तूच राहते आणि मला माहिती ती गोष्ट फक्त तुलाच माहिती, दुसऱ्या कुणालाच नाही. त्यावर मंजिरी म्हणू लागते, मिहीर मला खरंच माहिती नाही आहे, मी हात जोडते, तुझ्यासमोर हात जोडते रे, मला खरंच तुझी ती गोष्ट माहीत नाही आहे आणि एवढ्या वर्षाचं मला कसं काय आठवेल, मला नाही आठवते. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, मंजिरी दुसऱ्या कोणाला ती गोष्ट सापडूच शकत नाही, कारण जर ती गोष्ट सापडली असती ना तर तुम्ही असे भिकाऱ्यासारखे जीवन जगला नसता. ती गोष्ट सापडली ना तर आयुष्य असं सुखावेल, असा आनंद होईल आणि आपल्याकडे सगळं काही असेल, अशी गोष्ट आहे ती या खूप मोलाची. त्यामुळे मंजिरी मला माहिती आहे ती माझी गोष्ट तूच लपवली आणि मला लवकरात लवकर माझी ती गोष्ट हवी या. त्यावर लगेच मंजिरी लागते, मिहीर अशी कुठली गोष्ट आहे ती ज्यासाठी तू एवढा आसुसलाय, नेमकं आहे तरी काय ते. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, आहे तरी काय, अगं ते म्हणजे सगळं आयुष्य आहे, कुबेराच्या खजिन्याची चावी आहे ती आणि मला माझी ती गोष्ट हवी आहे मंजिरी, ती तूच ठेवली हे मला माहिती आहे. त्यामुळे मंजिरी हे गोष्ट लक्षात ठेव, आज मी तुला फक्त 6 वाजेपर्यंतचा टाईम देतो या, फक्त 6 वाजेपर्यंतचा. जर तोपर्यंत माझी गोष्ट माझ्यापर्यंत पोचली नाही ना मंजिरी, तर मग मी या घरात बॉम्ब लावला आहे आणि मग हा रिमोट बघ, हा रिमोट माझ्या हातात असणार आहे. जर 6पर्यंत माझी गोष्ट माझ्यापर्यंत पोचली नाही ना मंजिरी, तर भमकन बॉम्ब फुटणार आणि या घरातले सगळी तुझी माणसं संपणार, तूही संपणार. मग बघ मंजिरी मी कशी सगळी राख रांगोळी करतोय. त्यामुळे 6 वाजेपर्यंत तुला ती गोष्ट आणून द्यायची म्हणजे द्यायची. तेव्हा मंजिरी लागते, मीर अरे काय करतोय तू, स्वतःच्या घराला संपवायला निघालाय. तेव्हा मीर म्हणू लागतो, हो मी तेव्हाही तेच करत होतो आणि आत्ताही तेच करणार आहे, पण मंजिरी तेव्हा तू तुझ्या माणसांना वाचवलं, कारण तू मला मारलं, माझा खून केला, पण मी वाचलो मंजिरी, पण यावेळेस तुझी माणसं वाचणार नाही एवढं लक्षात ठेव. या मिहीरला तू चांगलंच ओळखते, तो काय करू शकतो, त्यामुळे माझी गोष्ट 6 वाजेपर्यंत माझ्यापर्यंत पोचलीच पाहिजे. आणि हो हात पुढे कर,
असे म्हणत आता मिहीर मंजिरीचा हात ओढू लागतो. मंजिरी घाबरते. त्याच वेळेस त्याने खिशातनं आता लगेच एक स्मार्ट वॉच काढलेलं असतं आणि ते मंजिरीच्या हातात जबरदस्तीने घालू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय करतोय, सोड, माझा हात सोड. त्यावर मिहीर म्हणू लागतो, घाबरू नको, बॉम्ब नाही येतो. अगं स्मार्ट वॉच आहे, तू जिथे जाशील, जिथे काय काय बोलशील, काय करशील ते सगळं काही मला कळायला पाहिजे, हो की नाही? म्हणून हे स्मार्ट वॉच तुझ्याकडे, तू कुणाशी काय बोलते काय नाही सगळं काही मला कळणार आहे. त्यामुळे त्या रायाशी बोलण्याचा प्रयत्न करू नको, चालेल? आणि चल, तुझा टाईम सुरू झाला आहे. 6 वाजेपर्यंत माझी गोष्ट माझ्यापर्यंत पोचली पाहिजे मंजिरी, नाहीतर असा धडकन बॉम्ब फुटणार आणि मग धमाका होणार. असे म्हणत मिहीर आता जोरजोरात हसू लागतो. आता मात्र मंजिरीला काय करावं काय सुचत नाही. मंजिरीने तर डोक्यालाच हात लावलेला असतो. तर इकडे खाली हॉलमध्ये घोरपडे आलेला असतो. घोरपडे आता जोरजोरात आवाज देऊ लागतो, जीजी, नाना, सगळेजण बाहेर या, लवकरात लवकर या, एक न्यूज सांगायची. सगळेजण आता धावत येतात. मंजिरी आणि मिहीरही वरनं खाली आलेले असतात. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, जीजी, अहो रुजिदाला कोणीतरी पोलीस स्टेशनमधनं पळवलंय. याचा अर्थ रुजिदा हीच राणी, तिच्या साथीदारांनी तिला तिकडनं पळवलंय. आता मात्र शशिकलाला खूपच राग येतो. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, घोरपडे, उगाच डोक्यावर पडल्यासारखं काहीतरी बोलू नको. माझी पोरगी राणी असू शकत नाही, ती माझी लेक आहे, मी त्याला ओळखतो ना, हे शक्यच नाही आहे. नाही नाही नाही, रुजिदा राणी होऊच शकत नाही आहे. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागते, शशिकला गप्पा बैस ग, अगं ती राणी नव्हती तर मग पळाली का तिकडनं, तिला कोणी पळवलं तुला माहिती आहे नाही ना? मग याचा अर्थ तीच राणी आणि तिचे साथीदार तिची मदत करतायत. आणि शशिकला, तू काय तुझ्या पोरीबद्दल सांगतेस ग? तू काय काय करू शकते ना हे सगळ्यांनाच माहिती. आणि 1 मिनिट शशिकला, तू तर राणीची साथीदार नाही आहे ना, तू तर तिची मदत करत नाही आहे ना? तेव्हा शशिकला म्हणू लागते, गप्रे तू, उगाच कुठेतरी डोकं चालू नको. मी कशी राणी असू शकते आणि माझी रुजिदाई राणी असू शकत नाही, जाऊबाई तुम्हीच सांगा हो. त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात, बाद झाली या पपसातली भांडणं, आधी आपल्याला रुजिदा कुठे आहे तिचा शोध घ्यावा लागेल. त्यावर जीजी म्हणू लागते, हो ना, रुजिदाचं काय झालं असेल, ती कुठल्या अवस्थेत असेल, ती बरी असेल ना? त्यावर लगेच आता शशिकला लागते, जाऊबाई ओ बघा ना, माझ्या पोरीची काय अवस्था झाली हो, ती बरी असेल ना? ती कुठे असेल, तिचं काय झालं असेल हो, आपल्याला तिला शोधावं लागेल. त्यावर जीजी म्हणू लागते, हो मलाही तेच वाटतं. तेवढ्यात मिहीर म्हणू लागतं, 1 मिनिट, रुजिदा जर पोलीस स्टेशनमधनं गायब असेल तर मग आपण सगळे इथेच आहोत. मग याचा अर्थ तिला पळवणारा राया तर नसेल ना? राया आपल्यात नाही आहे, याचा अर्थ रायाचंच काम दिसतं हे. त्याच वेळेस दरवाजात राया येतो आणि लागते, रायाला काय करायचं काय नाही ते चांगल्यालाच माहीत असतं, त्यामुळे उगाच तुम्ही इकडे तिकडे डोकं चालून कसलाही विचार करू नका. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण रायाकडे बघू लागतात. तेव्हा राया लागतो, हो मीच पळवलंय रुजिदाला, कारण रुजिदा राणी नाहीच आहे हे मला खात्रीशीर माहिती आहे. तेव्हा लगेच आता घोरपडे लागते, उगाच काहीतरी बोलू नको, ती राणी हे सिद्ध झालंय. त्यावर लगेच शशिकला लागते, गप ना घोरपड्या, गप ना, अरे कोणीतरी म्हणतंय ना माझी रुजिदा निर्दोष आहे, मग म्हणून दे की त्याला. त्यावर लगेच आता राया लागतो, हो तुझी रुजिदा निर्दोष आहे, कारण ती तुझ्यासारखी नाही आहे, ती अतिशय चांगली पोरगी आणि मला खात्रीशीर माहिती रुजिदा राणी असूच शकत नाही आहे, म्हणून मी तिला पोलिसांच्या तावडीतनं पळवलंय आणि जोपर्यंत खरी राणी सापडत नाही तोपर्यंत रुजिदा माझ्याचकडे राहील, अगदी सेफमध्ये. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, राया तू ही खूप मोठी चूक करतोय. हे बघ, तू रुजिदाला पळवून मोठी चूक केली, लक्षात ठेव, हे तुला मागात पडणार आहे. त्यावर लगेच राया लागते, घोरपड्या हलक्यातला राया काय बी घेत नाही आणि उगाच तू मध्ये तोंड घालू नको. काय करायचं काय नाही करायचं हे समद या रायाला माहिती, त्यामुळे लवकरात लवकर हा राया त्या राणीचा शोध घेणार म्हणजे घेणार. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, नुसता तोंडाच्या वाफा करतो, दुसरं काहीच जमत नाही. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, राया तुला माहिती आहे ना माझी रुजिदा निर्दोष आहे, मग खऱ्या राणीचा शोध घेच. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागते, जमणार आहे का याला, शक्यच नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, खोटं वाटतंय तुला, मग थांब घोरपडे. असे म्हणत राया लगेच मिसफायरजवळ येतो आणि मिसफायरच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणू लागतो, मी माझ्या मिसफायरची शपथ घेऊन सांगतो, येत्यापर्यंत मी खऱ्या राणीचा शोध घेणार आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. आता मात्र मिसफायर रायाकडे बघू लागते. मिहीरही आता मंजिरीकडे बघत असतो. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया मीच राणी हे सत्य मला तुला केव्हापासून सांगायचे, पण कसं आणि काय सांगू हेच कळत नाही आहे. मी ब्लॅकमेल झाले रे, मला हा मिहीर फसवतोय,
मला सगळं खरं सत्य तुझ्या समोर आणायचे, पण मी नाही आणू शकत, कारण 6 वाजायला थोडाच वेळ उरलाय आणि काही करून 6 वाजेपर्यंत मला मिरची ती गोष्ट सापडावीच लागेल, नाहीतर हे घर नष्ट होईल आणि मला ते करावंच लागेल. असे म्हणत आता मंजिरी तडक तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर मंजिरी आता आपल्या घरातच जे गोडाऊनची खोली असते ना, त्या खोलीत आलेली असते आणि आता सगळ्या जुन्या पुराण्या पेट्या उघडून आता मिरची कुठे ती बॅग दिसते की काय, त्याची ती गोष्ट सापडते की काय याचा शोध घेत असते. पण मंजिरीच्या हाती काही लागत नाही. त्या अडगळीच्या रूममध्ये एक कपाटही असतं. मंजिरीने आता ते कपाट उघडून त्यात शोध घेतलेला असतो, पण तरीही मंजिरीला काही सापडत नाही. तिला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, मला काही करून 6 वाजेपर्यंत मला ही मिरची गोष्ट सापडावीच लागेल, नाहीतर हा खरंच तो बॉम्ब फोडणार तर नाही ना. नाही नाही नाही, मला काही करून ती वस्तू सापडायची, पण ती कुठे सापडणार आहे. मला अशी हार मानून चालणार नाही मंजिरी. तुला ही गोष्ट शोधायची आणि मिहीरपर्यंत पोचवायची. असे म्हणत मंजिरी अजून त्या गोष्टीचा शोध घेण्यास सुरुवात करते. त्याच वेळेस आता इकडे घोरपडे आणि शशिकला बाहेर बसलेले असतात. तेवढ्यात लगेच आता मिहीर तिकडे येतो आणि मला लागतो, तुम्ही हातावरती हात धरून असे बसू कसं शकता? अरे तो राया रुजिताला घेऊन पळालाय, याचा अर्थ समजतोय का तुम्हाला? अरे असे बसू नका. अरे निघा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा. तो राया त्या रुजिताला घेऊन पळालाय हे जाऊन सांगा, म्हणजे ते पोलीस रायाला अटक करतील. कळतंय का तुम्हाला? त्यावर लगेच शशिकला लागते, वेळ लागलाय का तुला? आम्ही असं काही करणार नाही आहोत. आम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही आणि कुठलीही कंप्लेंट करणार नाही, कारण राया जे करतोय ना तेच योग्य आहे. कारण रुजिता ही राणी नाहीच आहे, ही राणी दुसरीच कोणीतरी. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, काकी अगं काय करते तू? अगं तो राया एक गुंड आहे, गुंड, आणि त्याच्या तावडीत तू तुझ्या पोरीला ठेवणार? अगं तिच्या जीवाला काही धोका झाला, तिला काही कमी जास्त झालं तर मग काय करायचं? त्यावर शशिकला म्हणू लागते, बंद कर तुझं तोंड. अरे तुला काय माहिती रे, तो राया जरी एक गुंड असला ना तरी तो रुजिदाला कसली कमी पडू देणार नाही. रुजिदाला त्याच्यापासनं कसलाही धोका असणार नाही याची गॅरंटी मी देते. तो राया कसा आहे तुला माहिती नाही. रुजिदाला तो बहीण मानतो. अरे एक वेळ पोलीस स्टेशनमध्ये रुजिदा धोक्यात असू शकली असती, पण रायाकडे रुजिदा सेफच असणार आहे, एवढं मी गॅरंटीनुसार सांगते. आता मात्र मिहीरला काय बोलावं काही सुचत नाही. घोरपडे मात्र या मिहीरकडे एकटक बघत असतो. या घोरपडेची जी शातीर नजर असते ना, तिने मात्र इथे कमाल केलेली असते. एका नजरेत घोरपडेने ओळखलेलं असतं. या मिहीरची स्मृती परत आली आणि याला सगळं आठवलंय. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, अरे बाबा, तुला जर तुझ्या बहिणीची एवढीच काळजी आहे ना तर डोक्याला जोर दे आणि आठवण्याचा प्रयत्न कर. तुला सगळं आठवेल आणि म्हणजे आपल्याला कळेल ती राणी नेमकं कोण आहे आणि माझ्या मुलीच्या रुजिदाचीही सुटका होईल, हो की नाही? एवढं कर, जोर दे डोक्याला आणि आठव. त्याच वेळेस घोरपडे मला लागतो, सर तुमची स्मृती परत आली ना? तुम्हाला सगळं काही आठवलंय ना? आता मिहीरला धक्काच बसतो. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, काय बोलतोय जय तू? असं काही नाही आहे, आणि स्मृती परत आली असती तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना, असं तुमच्यापासून लपवलं का असतं? त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, सर मी आधी पोलीस खात्यात कामाला होतो, हे विसरू नका. पोलिसांची नजर खूप बारीक असते आणि माझी नजर मला सांगते. सर तुम्हाला सगळं आठवलंय, ती राणी कोण आहे हेही तुम्हाला माहिती झाले. कारण सर मी आल्यापासून तुम्हाला बघतोय, तुमची आधी नजर चाचरायची, तुमच्या डोक्यात सतत टेन्शन असायचं, तुम्ही घाबरलेले असायचे. पण आता नाही, आता तुमच्या डोक्यात कसलंही टेन्शन नाही आहे, कसली भीती नाही आहे. तुमची नजर घाबरलेली नाही आहे, अगदी स्थिर नजर झाली तुमची. याचा अर्थ तुम्हाला सगळं आठवलं आहे सर. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, नाही घोरपडे, अरे मला जर आठवलं असतं तर मी तुमच्याशी शेअर केलं असतं ना. तुमच्याशिवाय कोण आहे माझं? नाही नाही नाही, मला काही आठवलेलं नाही आहे. असे आता खोटं नाटं इथे मिहीरने यांच्या मनात भरवलेलं असतं, पण घोरपडे मात्र या मिहीरवरती नजर ठेवूनच असतो. तर इकडे मंजिरी अजून त्या अडगळीच्या खोलीत शोधाशोध सुरू करत असतानाच हॉलमध्ये राया येतो. मिस फायर अगं कुठे आहे तू? असे तो आवाज देऊ लागतो. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, रे बापरे, राया मला बोलावतोय. जर राया इकडे आला आणि मला शोधत त्याने इथे मला बघितलं तर? नाही 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 नाही, मला काही करून लवकर इकडनं बाहेर पडावं लागेल, नाहीतर राया मला शोधत इकडे यायचा. असे म्हणत मंजिरी धावतच हॉलमध्ये येते. तेव्हा राया लागतो, मिस फायर अगं कुठे होती? काय झालं? मंजिरीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. तिला सगळं काही मनातलं सांगायचं असतं, पण आता मिहीरची तिच्यावरती नजर असते ना.
त्यामुळे रायाशी तिला काही बोलता येत नाही आणि धड सांगता येत नाही. तेव्हा राया लागतो, मिस बाहेर मला माहिती मीरची खोटी बायको असल्याचं नाटक करून तुला खूप त्रास होतोय ना गं, पण मिस बाहेर काळजी करू नको. अगं लवकरात लवकर हा राया खऱ्या राणीचा शोध घेणार आहे आणि मग हे सगळं नाटक संपणार आहे मिस बाहेर. पण तुला सांगतो मिस बाहेर, अगं तो मिहीर साधासुद्धा माणूस नाही आहे, खूप डेंजर आहे. अगं मी त्याच्याबद्दल बरीच माहिती काढली. टाकसाळ ऑफिसमध्ये तिकडे काम करायचं ना, अगं त्याच्यावरती तिकडे एक मोठी केस लागली गेली होती. त्याने खूप काही फ्रॉड केला होता तिकडे. हा मिहीर दिसतो तसा नाही आहे, एक नंबरचा भामटा माणूस दिसतोय. त्यामुळे मिस बाहेर तू काळजी करू नको. या मिहीरचा अख्खा बायोडाटा हा राया काढणार आणि मग बघ सगळं सत्य कसं समोर येणार. आणि मग हा राया बघतोच ना नेमकं खरं काय आणि खोटं काय, आणि मग त्या राणीचाही शोध घेणार हा राया. आता मात्र मंजिरी एक नाही दोन नाही गप्प असते. तेव्हा मला लगेच राया मला लागतो, मिस बाहेर अगं काही झालं आहे का, तुला काही बोलायचं आहे का, नाही त्या मिहीरबद्दल तुला काही माहिती असेल तर सांग मला. असाच होता ना तो मिहीर, मला एक एक गोष्टी त्याच्याबद्दल कळतायत मिस बाहेर, आणि माझ्या पायाखालची जमीन हादरते. अगो साधासुद्धा नाही आहे, एक नंबरचा महाचालाक आहे हा मिहीर. आता मंजिरी मात्र लगेच आपल्या हातातील घड्याळाला असा हात लावते, कारण आता ती जर रायाशी काही बोलली तर त्या स्मार्ट टॉर्च मिहीरला सगळं काही समजणार. त्यामुळे मंजिरी एक नाही दोन नाही गप्पच असते. त्याच वेळेस आता मिहीर मात्र दरवाज्यातनं डोकावून त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा राय लागतो, मिस बाहेर बरोबर आहे, ठीक आहे मी निघतो, मला अजून खूप काही माहिती काढायची, जातो हा, असे म्हणत आता राया तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता मिहीर म्हणू लागतो, राया तू दिसतो तसा नाही आहे. हा राया तर खूपच शातीर निघाला. मला तर असं वाटतंय या घराचा नंबर लावण्याआधी या रायाचा नंबर लावला पाहिजे, याला आपल्या मार्गातनं बाजूला केलंच पाहिजे, असं आता मिहीरने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता जिजी किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात आता लगेच मंजिरी येते आणि मला ती, जिजी अगं मला तुला काहीतरी विचारायचं आहे, असा आवाज देत आता जिजीकडे मंजिरी निघालेली असते. त्याच वेळी जिजीच्या मनात विचार चालू असतात, विठुराया अरे हे सगळं काय चालू आहे रे, अरे माझ्या घराला कुणाची दृष्ट लागली का, बघ ना. आता मला वाटलं होतं की राया मंजिरीचं लग्न झालंय, घरात गोकुळ नांदेल, अगदी गोकुळासारखं घर राहील माझं, पण नाही. त्याच वेळेस मिहीर आला आणि मिहीर आल्यानंतर तर जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण मिहीर आला पण त्याची स्मृती परत आली नाही रे विठुराया. आता जे काय आहे ना ते तुझ्या हातात आहे रे बाबा, कारण माझी तर हे सगळं सोसवायची ताकदच उरली नाही, कारण माझं तर वय झालं आहे ना, आणि शेवटी कितीही झालं तरी आम्ही माणसंच. पण तू तर देवेस ना विठुराया, त्यामुळे आता जे काय असेल ना बाबा ते सगळं काही तू बघून घे. आता मिहीर आलाय खरा, पण त्याच्या पाठोपाठ ती राणी आली. नेमकं ही राणी कोण आहे आणि ती हे सगळं का करते हे लवकरात लवकर आम्हाला कळू दे रे बाबा. तेवढ्यात लगेच मंजिरी येते आणि मला ती, जिजी अगं माझं आणि मिहीरचं लग्न झालं होतं तेव्हाचं सगळं काही तुला आठवतंय का. तेव्हा जिजी मला लागते, मंजिरी आठवणी गोड असू दे नाहीतर वाईट, पण सगळं काही माणूस कसं विसरू शकतं, मला सगळं आठवतंय मंजिरी. तेव्हा मिहीर मात्र त्या दोघींचं डोकावून बोलणं ऐकत असतो. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, जिजी मग तुला आठवतंय मिहीरची एक काळी अशी छोटी बॅग होती, तो सतत आपल्याजवळ ठेवायचा, ती बॅग तुला आठवते का, नाही म्हणजे तू कुठे बघितली का. तेव्हा जिजी म्हणू लागते, हो गं आठवते का, माझ्याकडेच आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय तुझ्याकडे पण कुठे. त्यावर जिजी म्हणू लागते, मंजिरी माझ्या कपाटात मी मिहीरच्या काही वस्तू जपून ठेवल्या होत्या, त्यातच आहे त्याची ती बॅग. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बरोबर चालेल मी त्या बॅग घेते, मला हवी ती, असे म्हणत आता मंजिरी तिकडनं निघून जाते. मिहीर मात्र खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो, चला फायनली मला माझी ती गोष्ट मिळाली, आता माझं काम होणार, मला हवं तसंच होणार, असे म्हणत मिहीरही खुश होतो. आता मंजिरी पटकन बाजूला जाते आणि मिहीरला कॉल करते. मिहीर आपल्या रूममध्ये बसलेला असतो, मस्त ॲपल खात असतो. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, मिहीर तुला जी बॅग हवी होती, तुला जी गोष्ट हवी होती ती जिजीकडे मिळाली, त्यामुळे लवकरात लवकर तो बॉम्ब आता बंद कर रे बाबा, हे सगळं थांबव ना. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, मंजिरी अगं एवढी कसली घाई झाली तुला, हे बघ तू माझी वस्तू माझ्या हातात दे आणि मी लगेच तो बॉम्ब थांबवतो, तू काळजी करू नको, सगळं काही तुला हवं तसंच होईल. हे बघ मी जो पत्ता पाठवतो ना त्या पत्त्यावरती माझी वस्तू घेऊन ये, एक हात से दो एक हात से लो, काम झालं. तेव्हा मंजिरी लागते, बरोबर ठीक आहे, असे म्हणत आता मंजिरी लगेच तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे राया मिहीरच्या शोधात बाहेर पडलेला असतो. आता एका व्यक्तीला रायाने मिहीरचा फोटो दाखवलेला असतो. ज्या ठिकाणी मिहीर काम करत असतो त्या ठिकाणीच आता राया माहिती काढण्यासाठी आलेला असतो. आता मिहीरचा फोटो बघताच लगेच तो व्यक्ती म्हणू लागतो, हा तर एक नंबरचा भामटा आहे. आता रायाला त्याने सगळी काही माहिती सांगितलेली असते. रायाला तर मात्र धक्काच बसतो, हा मिहीर असा होता.
असे असंख्य प्रश्न रायासमोर पडलेले असतात. तर राणीचा शोधही रायाला आता थोडक्यात सापडलेलाच असतो. तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता मिहीरला फोन करते आणि मला लागते, मिहीर तू ज्या पत्त्यावरती बोलावलं त्या पत्त्यावरती मी तुझी गोष्ट घेऊन येते, पण तू या घरातला बॉम्ब फोडायचा नाही, थांबव हे सगळं. तेव्हा मिहीर मला लागतो, ठीक आहे मंजिरी, तू माझी वस्तू घेऊन ये, मी लगेच तुला भेटायला येतो. आता मात्र हे सगळं बोलणं घोरपडेने ऐकलेलं असतं. हा मिहीर कसला भामटा आहे हे घोरपडेला कळालेलं असतं. त्याच वेळेस घोरपडे आतमध्ये येतो आणि मला लागतं, सर तुम्ही स्मृती गेल्याचं नाटक करताय आणि मंजिरीला ब्लॅकमेल करताय, हे सगळं मला समजलंय. आता मात्र या मिहीरला या घोरपडेचा खूपच राग येतो. त्याच वेळेस आता ॲपल कापत असणारा जो चाकू मिहीरच्या हातात असतो ना, तोच आता त्याने खपाखप दोनदा घोरपडेच्या पोटात खुपसवलेला असतो आणि घोरपड्यात धडकन खाली पाडलेलं असतं. इथे आता मिहीरने घोरपडेचा थोडक्यात खूनच केलेला असतो. आता मात्र लगेच तडक मिहीर तिकडनं मंजिरीला भेटण्यासाठी निघालेलं असतानेच आता मंजिरी लगेच घराबाहेर पडलेली असतानेच राया येतो आणि मिस फायरचा हात पकडतो. थांब राणी, कुठे झाली? आता मात्र मंजिरीला धक्का बसतो. तेव्हा राया मला लागतो, हो मिस फायर तूच राणी हे मला सत्य समजलंय. मिहीरला मारणारी, त्याचा खून करणारी तूच राणी. आता मात्र रायासमोर सगळं सत्य कसं आलं असेल आणि हा मिहीर आता नेमकं काय काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. मंजिरी धक्क्याने रायाकडे बघत असते. तेवढ्यात पाठीमागनं मिहीर येतो आणि लोखंडी रॉड रायाच्या डोक्यात घालतो. राया धडकन खाली पडतो. पण मंजिरी मात्र पुन्हा आता या मिहीरच्या तावडीतनं आपल्या घरच्यांना सगळ्यांना कसं वाचवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.